नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत छोले मसाला। तर छोले मसाला हा आपण भटुऱ्यांसोबत किंवा बासमती राईस सोबत खाऊ शकतो। तर इथे मी 1 वाटी छोले घेतले होते आणि ते मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले आहेत। आता आपले छोले चांगले भिजलेले आहेत। तर आता एक कुकर घेऊ आणि त्यामध्ये आपण हे सर्व छोले काढून घेणार आहोत। तर आता कुकरमध्ये सर्व छोले घालून घेऊया। नंतर आता त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये इथे मी तेजपत्ता घेतला आहे, नंतर दालचिनी घेतली आहे, नंतर त्यामध्ये मी 1 काश्मीरी लाल मिरची घालत आहे आणि 2 लवंगा घालत आहे, थोडीशी हळद घालत आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे आणि नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालत आहे। नंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि 1 इंच आल्याचा तुकडा आपण कट करून घेतला आहे, तेही मी घालून घेतलेला आहे। तर आता त्यामध्ये आपण पाणी घालू आणि सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेऊया आणि कुकरचं टोपण लावून आपण आता फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर आता ग्रेव्हीसाठी मी इथे कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। तर आता आपण आपले छोले चांगले शिजलेले आहेत, तर आपण ते पाहूया। तर बघा, छोले चांगले मऊ शिजलेले आहेत, एकदम त्याला आपण हाताने दाबलं तरी ते लगेच फुटले जातात। तर आता आपण एक मॅशर घेऊया आणि त्याच्या सहाय्याने थोडेसे छोले आपण मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली घट्ट होईल। तर आता आपण एक कढई घेऊ, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ आणि 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरी घालून घेणार आहोत। जिरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची क्रश करून घेतलेली आहे। याचे आपण एकदम बारीक केलेली नाही, तिला मी तुकडे तुकडे करूनच घेतले आहे। आणि नंतर इथे आपण एक कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे, तोही चांगला परतून घेऊया। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर परतला की नंतर आता त्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊया। तर त्यामध्ये 1 चमचा धने पावडर घालू, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया। नंतर आपण आता त्यामध्ये छोले मसाला घालून घेणार आहोत। तर मी इथे एव्हरेस्टचा छोले मसाला घेतलेला आहे, तोही आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। तर थोडीशी हळद घालून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीसं लाल तिखट घालून घेणार आहोत, अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि नंतर आपण हे सर्व मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घेणार आहोत। तर मसाले कांद्यामध्ये चांगले परतले आहेत, तर त्यामध्ये आपण घेतलेले टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आणि ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। तर टोमॅटोची प्युरी चांगली मसाल्यांमध्ये भाजावी, त्यासाठी आपण आता त्याला 2 मिनिटं झाकून ठेवूया। तर बघा, आता आपली ग्रेव्ही एकदम चांगली भाजलेली आहे, त्यातून तेल चांगलं बाहेर आलेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहोत। तर आता हे सर्व चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर आता आपण या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालून घेणार आहोत। तर मी सर्व छोले यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपण हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आता आपल्याला छोले थोडेसे पातळ पाहिजे आहेत, त्यामुळे त्यामध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत। आता बघा, आपल्या छोलेला चांगली उकळी फुटलेली आहे। तर आता इथे आपण छोले 5 मिनिटासाठी चांगले झाकून ठेवणार आहोत। तर बघा, आता 5 मिनिटानंतर आपल्या छोलेला किती छान तरी आलेली आहे आणि एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आपले छोले एकदम छान असे तयार झालेले आहेत। तर आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला छोले मसाला तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका।